कॅन्सर म्हणजे नेमके काय? हा नेमका काय आजार आहे? नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश पवार. मी कॅन्सर स्पेशलिस्ट असून गेली 15 वर्षे पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात कॅन्सरच्या पेशंट्सचे इलाज करत आहे. आजचा आपला टॉपिक आहे कॅन्सरचं अगदी बेसिक जाणून घेणे. सो मला बरेच पेशंट येतात, विचारतात, सर कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं? तर कॅन्सर हा एक असा आजार आहे जो काही विशिष्ट कॅरेक्टरिस्टिकने ओळखला जातो. हा एक आजार नसून हा वेगवेगळ्या आजारांचा ग्रुप आपण त्याला म्हणू शकतो. तर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कॅन्सरचे गुण किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, हा असा आजार असतो की एका अवयवाला तो ग्रासतो किंवा एका अवयवापासून सुरू होतो आणि यात पोटेन्शियल असतं की तो इतर अवयवांना म्हणजे एका दूरच्या अवयवात सुरू होऊन तो दुसऱ्या कुठल्या तरी अवयवाला इन्व्हॉल्व्ह करू शकतो. जसं की ब्रेस्ट कॅन्सर तुम्ही ऐकलं असेल किंवा स्तनांचा कॅन्सर, तो सुरू होतो स्तनात असलेल्या गाठीच्या स्वरूपात. मग त्याचाच परिणाम होतो की बगलेतली अवधानं पहिल्यांदा सुजतात किंवा त्यांच्यात तो पसरतो आणि मग पुढे चालून लिव्हर, लंग, बोन म्हणजे अशा ठिकाणी दूरच्या अवयवांना सुद्धा तो इन्व्हॉल्व्ह करू शकतो. तर सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्यात महत्वाचा कॅन्सर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे की असा आजार विच हॅज अ पोटेन्शियल टू मेटास्टेसाइज, म्हणजे एका अवयवापासून सुरू होऊन तो दुसऱ्या कुठल्याही दूरच्या अवयवाला इन्व्हॉल्व्ह किंवा इजा करू शकतो किंवा तिथं पसरू शकतो. टेक्निकली जर का तुम्ही अगदी सेल्युलर लेवलवर याचा आन्सर शोधायला गेलात तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कॅन्सर हा एक अशा पेशींचा समूह असतो जे आपल्याच बॉडीतनं म्युटेशन होऊन किंवा त्यांच्यात काही जेनेटिक म्युटेशन्स होतात, काही चेंजेस होतात आणि अशा पेशी, शरीरातल्याच पेशी ह्या अविरतपणे वाढत जातात आणि बेसिकली त्या दे रिफ्यूज टू डाय. म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात त्यांचा एक सायकल असतो, त्याला आम्ही सेल सायकल म्हणतो, ज्यात की सेल जन्माला येते डिव्हायजन होऊन, नंतर ती आपलं काम करते आणि अल्टिमेटली ती सेल इट डाईज किंवा ती नष्ट केली जाते आपल्याच बॉडीतल्या इम्युनिटीने. पण कॅन्सरमध्ये जेव्हा एखाद्या रुग्णाला कॅन्सर होतो आपण जे म्हणतो, यात काय होतं तर आपल्या शरीरातल्या अवयवातल्या काही पेशी यांच्यात जेनेटिक म्युटेशन्स होतात, काही बदल होतात आणि मग त्या अविरतपणे वाढत जातात. प्लस त्यांना आपली इम्युनिटी मारू शकत नाही किंवा दे रिफ्यूज टू डाय, म्हणजे त्यांचं नष्ट करू शकत नाही. आणि मग अशा वर्कलेस किंवा फंक्शनलेस सेल्सचा एक वाढ होत जाते आणि एखाद्या अल्सरच्या स्वरूपात किंवा गाठीच्या स्वरूपात त्या शरीरात जाणवतात. कॅन्सरमध्ये महत्वाचं बघायला गेलं तर कॅन्सरचे 2 मेजर प्रकारांमध्ये आपण डिव्हिजन करू शकतो. एक असतं सॉलिड ऑर्गन कॅन्सर्स, म्हणजे की अवयवांना होणारा कॅन्सर. मग तो मेंदूचा कॅन्सर असेल, त्वचेचा कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, पोटातल्या आतड्यांचा कॅन्सर, लंग्सचा कॅन्सर. तर अवयवांना होणारा कॅन्सर याला म्हणतात सॉलिड ऑर्गन कॅन्सर्स. त्याचप्रमाणे दुसरा एक घटक असतो किंवा दुसरा एक प्रकार असतो, तो म्हणजे हिमॅटोलिम्फॉइड, म्हणजे रक्ताचा आणि रक्ताशी निगडीत पेशींचा होणारा कॅन्सर, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत ब्लड कॅन्सर म्हणतो. असे 2 मेजर प्रकार कॅन्सरमध्ये आढळून येतात. बॉडीतले ऑलमोस्ट सगळे अवयव किंवा सगळ्या अवयवांना कॅन्सर होऊ शकतो. वेगवेगळ्या पेशींच्या स्वरूपात त्याचं वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे. हे खूप एक मोठा वास्ट सब्जेक्ट आहे आणि एवढ्या डिटेल्समध्ये आय थिंक इट इज नॉट नेसेसरी, पण ढोबळ मानाने त्याचे असे 2 प्रकार होतात. कॅन्सरच्या ट्रीटमेंट बद्दल शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर 3 प्रकाराने कॅन्सरची ट्रीटमेंट आजकाल होते. तर याच्यातले 3 मेजर स्ट्रीम्स म्हणजे फॉर सॉलिड ऑर्गन स्पेशली, म्हणजे की अवयवांना होणाऱ्या कॅन्सरसाठी ऑपरेशन किंवा सर्जरी हा एक महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे सर्जिकल ट्रीटमेंट्स ज्याला आपण म्हणू, की ऑपरेशन कडून ती गाठ काढून टाकणे किंवा तो इन्फेक्टेड अवयव किंवा त्या अवयवाचा पार्ट किंवा भाग काढून टाकणे, ही याला म्हणतात ऑन्को सर्जरी किंवा कॅन्सर सर्जरीज. दुसरा पार्ट असतो केमोथेरपी. केमोथेरपीमध्ये वेगवेगळे इंजेक्शन्स वापरून, वेगवेगळी औषधं वापरून कॅन्सर सेल्स मारण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तिसरं असतं रेडिएशन थेरपी, म्हणजे की ज्याला लाईट म्हणतात सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत, की ज्याच्यात एक्सरेज किंवा रेडिएशनचा वापर करून कॅन्सरच्या सेल्स डिस्ट्रॉय करण्याचा किंवा कॅन्सरला मारण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन काही टेक्निक्स किंवा टेक्नॉलॉजी आता येत आहे, अवेलेबल आहे, जी की अगेन इज अ फॉर्म ऑफ इंजेक्टेबल ट्रीटमेंट्स और ओरल मेडिकेशन्स, दॅट इज इम्युनोथेरपी, हार्मोनल ट्रीटमेंट्स. ह्या प्रकारचे सुद्धा ट्रीटमेंट्स करून कॅन्सरच्या पेशी नष्ट करू शकतो किंवा कॅन्सरवर इलाज
होऊ शकतो. कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जर का सांगायचं झालं तर कॅन्सरची लक्षणे ही आर स्पेसिफिक टू द ऑर्गन दॅट इज इन्व्हॉल्ड. म्हणजे कॅन्सरची लक्षणं ही कुठल्या अवयवाचा कॅन्सर असू शकतो त्याप्रमाणे वेगवेगळी असू शकतात. पण ढोबळमानाने किंवा एकंदरीतच सांगायचं झालं तर कुठलीही शरीरात गाठ असणे जी वाढत जातीये, किंवा एखादा अल्सर जो हील होत नाहीये, म्हणजे तोंडात झालेला अल्सर असेल आणि तो भरतच नाही खूप दिवस झाले आणि वाढत चाललाय, किंवा वजन अचानक कमी झालंय, तर हे पण एक फार महत्वाचं लक्षण आहे जे की दुर्लक्षित केलं जातं बऱ्याच पेशंट्सकडनं. इनफॅक्ट बऱ्याच पेशंटला सुरुवातीला ते बरं पण वाटतं की आपलं वजन आपोआप कमी होतंय, पण खूप ड्रास्टिक वजन कमी होणे इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम कॅन बी अ साइन ऑफ स्टमक कॅन्सर्स किंवा पोटातल्या आतड्यांचा कॅन्सर असण्याची शक्यता असते. महिलांमध्ये बघायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्टमध्ये गाठ येणे, निपल्स मधनं डिस्चार्ज किंवा रक्तस्राव होणे, बगलेमध्ये गाठ असणे, ही अशी लक्षणं आढळून येतात. प्लस पाळीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असणं, म्हणजे अंगावरनं जास्त जाणं, संबंध ठेवल्यानंतर ब्लिडिंग होणे, पाळीस गेलेली असल्यानंतर म्हणजे ज्याला की आपण मेनोपॉज म्हणतो. सो पोस्ट मेनोपॉझल पेशंट्समध्ये पोस्ट मेनोपॉझल स्पॉटिंग किंवा रक्तस्राव जर का झाला पाळी संपलेली असताना सुद्धा, अगदी म्हणजे एक थेंब जरी रक्त गेलं तरी दॅट इज समथिंग विच शुड बी इन्व्हेस्टिगेटेड. ते एक एंडोमेट्रियल कॅन्सरचं लक्षण असू शकतं. एनी ट्युमर और एनी गाठ आढळलेली आहे पेशंटला जी की कदाचित फार वाढत पण नाहीये, पेन नसतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यात आहे की कॅन्सरच्या इनिशियल स्टेजेसमध्ये जी काही लक्षणं असतात त्याच्यात दुखणे किंवा पेन होणे हे लक्षण फार जाणून येत नाही. त्यामुळे बरेच पेशंट त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. सो जरी ती न दुखणारी गाठ असेल तरी सुद्धा ती कॅन्सरची असू शकते, याच्याकडे आपण लक्ष दिलं गरजेचं आहे. तो ही झाली ढोबळमानाने एक कॅन्सरची लक्षणं आपण म्हणू शकतो. आणि ट्रीटमेंट ॲज मी जसं सांगितलं की 3 प्रकारे होते, तर त्या 3 प्रकारे त्याच्यातल्या काही प्रकार वापरून किंवा त्याचं कॉम्बिनेशन वापरून आजकाल आपण ह्या कॅन्सरची पूर्णपणे ट्रीटमेंट करू शकतो. थँक्यू.